प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 5 सप्टेंबर 2024 गुरुवार। देवदूत तुमच्यासाठी लढतात। परमेश्वराचा दूत त्यांच्या भक्तांकडे फिरतो आणि त्यांना वाचवतो। स्तोत्र 34 अध्याय 7 वचन। देवदूत चांगले योद्धा आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी लढा। जेव्हा आपण येशू ख्रिस्त स्वीकारतो आमच्या प्रभू आणि रक्षणकर्ता म्हणून, आम्ही एक महान सामील स्वर्गीय कुटुंब या म्हणते की आपण असंख्य व्यक्तींना आलिंगन केले आहे। इब्री लोकांस 12 अध्याय 22 वचन ते 24 वचन। देवाचे कुटुंबात हे सर्व देवदूत नेहमी आपल्या बाजूने उभे राहतात। परमेश्वराने त्यांना आत्मा व्यवस्थापित करण्यास सांगितले आहे। इब्री 1 अध्याय 14 वचन। एकट्या देवदूतांना आमच्या सभोवताली छावणी, तो आपल्या दूतांना तुमच्या सर्व मागणी ठेवील। त्यांचे हातात तुम्हाला धरून धरतील, तुम्ही आपल्या पायावर दगड फेकून द्याल। स्तोत्र 91 अध्याय 11 आणि 12 वचन। ते देखील खाली येतात आणि आमच्या लढाऊ आणि संघर्ष लढतात। एखादा असूरचा राजा सेनागिरी विरुद्ध आलाय। इस्रायलचा राजा हिजकिया असूरी कमांडर्सने इस्रायली लोकांच्या निंदा केली। इस्रायलची देव हिजकिया यांच्या विरोधात उभे राहण्याची आणि एक धाडसी हृदय नव्हती। यात सामील होण्यासाठी सेनागिरी मंत्र्याची दूताद्वारे धमकी देण्यासाठी पत्रे देखील पाठविली। हिजकिया एका शेवटी हिजकियाने एक युद्ध केले आणि दुसऱ्या बाजूला 2 अपमानित होते। यावेळी राजा हिजकियाने काय केले हे तुम्हाला ठाऊक आहे का? ग्रेट संघर्ष। या पवित्र शास्त्र म्हणते, हिजकियाने दूताच्या हातून पत्र पाठवले आणि ते वाचवले। हिजकिया परमेश्वराची मंदिरात गेला आणि त्याने परमेश्वराची मंदिरात गेला आणि प्रार्थना केली, आता हे देव, आमचा देव, मी प्रार्थना करतो, आपल्या हातातून आम्हाला वाचवितो की पृथ्वीवरील सर्व राजे तुम्हीच आहेत, की तुम्ही केवळ देवच आहात। दुसरी राजावा 19 अध्याय 14 आणि 19 वचन। आणि त्या रात्री एक परमेश्वराचे दूत बाहेर गेला आणि ठार मारले 100 ते 5000 असूर्याची छावणीत। आणि जेव्हा सकाळी लोक उठले तेव्हा तिथे मृत्यूदेह होते, सर्व मेले। दुसरे राजा 19 अध्याय 35 वचन। हिजकियाची प्रार्थना ऐकली, ज्याने आज व कायमचे जीवित आहेत, तो तुझी प्रार्थना ऐकले। तू चालत आहेस का माध्यमातून संघर्ष मार्ग? परमेश्वरासमोर आपले हृदय उघडा, ज्याने देवदूतांना पाठवले, सगळं उभे। हिजकिया त्या दिवशी पाठवल्या त्यांची आपल्यासाठी लढण्यासाठी देवदूत। आपण मंत्री होण्यासाठी देव त्यांची शक्तिशाली देवदूतांना पाठवित असलेल्या देवाची असंख्य घटना सादर करतात। होय, त्या सर्व संदेश आमच्या बाजूला आहेत। आमचे प्रेम त्यांची देवदूतांना आज्ञा करेल। पवित्र शास्त्र म्हणते, आणि स्वर्गात युद्ध सुरू झाले। मायकेल आणि त्याचे दूत अजगर बरोबर लढले आणि ड्रॅगन आणि त्याचे दूत लढले। प्रकटीकरण 12 अध्याय 7 वचन। देवाचे मूल सैतान कधीही विजयी होऊ शकत नाही। पुढील ध्यानासाठी वचन। त्यावेळी मायकेल उभा राहून मोठा राजकुमार, जो आपल्या लोकांच्या मुलाबद्दल जागे आहे। दानिएल 12 अध्याय 1 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 146 अध्याय 146 अध्याय। संध्याकाळी 1 कोरिंथियर 15 अध्याय 1 ते 28 वचन। धन्यवाद।